Last day, 21 day 21. What series this is? एक मिनिट, mute करतो सगळ्यांना. All right, once again, warm welcome. आणि अशा प्रकारे आपल्या आता सिरीज संपते. Today is last day. So I will meet you again soon, right? पण व्हिडिओज आपल्याकडे असणार आहेत. सगळ्यात पहिले लेट अस डू प्रेयर अँड वी गेट स्टार्टेड. पॉवर पॅक सेशन आहे आमचं. हे परमेश्वरा, टू द सुप्रीम गॉड, प्रभू राम, भगवान हनुमान, सगळे गुरुजन, सगळे संतगण, माझे गुरु मास्टर चोबुक्सवी, जगद्गुरु योगीदास शंकर बाबा महाराज, सगळे एंजल्स, सगळे आर्कएंजल्स साहेब, संपूर्ण हायरार्की, we invoke your blessings. Thank you for this fantastic series. Thank you for the eye openers. Thank you for the psychological healing, physical healing, financial healing. Thank you for the emotional healing. Thank you for the wonderful technique, my dear mentor Ram Verma. Thank you so much for your priceless teachings. You really made life very, very easy for us. Thank you. And to all of you, good evening. या आला तर म्हणतो ना आपण, काय आला तर या. आज 21व्या दिवशी तुम्ही सगळे पोचताय, राईट? आणि सगळ्यांचे संकल्प, जे लोक आपल्याबरोबर 4 फेब्रुवारी पासून आहेत, त्यांच्या सगळ्यांचं अभिनंदन. तुम्ही सक्सेसफुली 21 दिवसाची हनुमान चालीसा पूर्ण केलेली आहे. सो यू हॅव डन द सिरीज कम्प्लिटली. 21 दिवसात तुमचे जे संकल्प आहेत त्याला गती, प्रगती किंवा पूर्णत्व, पूर्णत्व म्हणजे कम्प्लिशन, इंग्लिशमध्ये त्याचं वर्ड आहे मॅनिफेस्टेशन. मे बी यू वुड हॅव मॅनिफेस्टेड, राईट? पर्सनली इफ यू आस्क मी, अँड आय कीप सेइंग दिस एव्हरी टाइम, राईट, माझे अनुभव काय असतात ते मी नक्की शेअर करायला मला आवडत असतात, राईट? सो फॉर मी इट्स अ फंटास्टिक सिरीज. जेव्हा मी सिरीज सुरू केली तेव्हा माझे काही संकल्प होते. मी जेव्हा तुम्हाला म्हटलं होतं की प्रचंड काही माझी महत्वाची कामं होत आहेत, फिजिकली हिलिंग होत आहेत, बिझनेसची हिलिंग होत आहे, आणि त्यातलाच एक भाग, राईट, इज द हिलिंग, राईट, or the change in our office has already happened today, right? In fact, मागच्या 2-3 दिवस त्याची ट्रायल होती, पण हनुमान चालिसेतला संकल्प होता आणि तो पूर्ण झाला. पण संकल्प ह्या सिरीज मध्येच नव्हता. संकल्प आम्ही केव्हाच मांडलेला, पण तो परमेश्वराला जे पत्र दिलेलं, राईट, त्या पत्रामध्ये ती पूर्तता होत 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 होत, राईट, ते आपल्याला समजतात, ते सगळे आशीर्वाद आत्मसात करेपर्यंत, राईट, आजचा दिवस उलटला. आणि आजच्या दिवशी आम्ही we officially have moved to a different office altogether, right? जिथे माझं ऑफिस पहिले असायचं तिथे नसून आता मी कुठे दुसऱ्या ठिकाणी मूव्ह झालो. आणि दिस इज अ फार बेटर, स्टेबल, सर्टन लोकेशन ऍज कम्पेअर्ड टू व्हॉट आय वॉज बिफोर. गुरुकृपा आहे, राईट? सो आय एम शुअर की तुम्हाला पण काही असेल गुरुकृपा, बट वेळ अभावी वी कॅनॉट टेक एव्हरीबडीज ओपिनियन. पण तुम्ही ग्रुपवरती लिहू शकता किंवा माझ्याशी शेअर करा. इट विल मोटिवेट नॉट ओनली मी, बट इट विल मोटिवेट सम अदर पीपल. कारण की तुमचं नाव न घेता, राईट, आय विल टेल टू मोर 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 नंबर ऑफ पीपल. सो विषय मला असं वाटलं, आपण लास्ट दिवस आय शुड शेअर विथ यू, राईट? आर यू रेडी फॉर इट? आय शुड शेअर विथ यू दॅट यू आर अवेअर. भगवान कृष्णांनी परत एकदा आले, भगवान कृष्ण दुसऱ्या अध्यायाच्या 62व्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. दुसऱ्या अध्यायाच्या, गुगल करा तो श्लोक पण आणि त्याचं प्रोनाउन्सिएशन पण, यू विल अंडरस्टँड. मी स्क्रीनवरती दाखवण्याचा प्रयत्न करतो, तो जे वाचू शकतो ते जरूर वाचा, राईट? मेसेज महत्वाचा आहे. मेसेज बघा काय, एकदम पॉवरफुल मेसेज आहे, व्हेरी पॉवरफुल मेसेज. मेसेजेस तो कृष्णमन पुनसा सांगस तेक्षुपजातीये सांगत संजय आता काम कामात क्रोध विजयते. म्हणजे काय की, ट्रान्सलेशन जर केलं, व्हाईल कॉन्टेम्प्लेटिंग ऑन ऑब्जेक्ट्स, डिझायर्स, संकल्प, ते कृष्ण म्हणजे भगवान चरणी, श्री गुरु चरण, तिथे गुरु चरणी अर्पण का करायला आपण प्रत्येक वेळी सांगतोय, राईट? का बरं असं आपण म्हणतो की श्री गुरु चरण आपण अर्पण करा? कारण समजा आणि होतं असं काही, आपण वेगळं नाही त्यासाठी.
खूप सारी अटॅचमेंट झाली ना जेव्हा, तेव्हाच क्रोध तयार होतो. हे सुनो, नाही पूर्ण झाली आपल्या इच्छा, आपण कोणापासून दुखवतो? ज्याच्यावरती सगळ्यात जास्त प्रेम करतो. ज्या माणसाचा आपला काही संबंधच नाही, तो आपल्याला दुखावू शकतो का? नाही. आपले अधिकार आपण कोणाला तरी दिलेत, येस. अधिकार म्हणण्यापेक्षा आपण जेव्हा एखाद्याशी संलग्न होतो, तेव्हा भगवान कृष्ण असं म्हणतात चॅप्टर 2, 62व्या श्लोकामध्ये, ते म्हणतात एखाद्या संकल्पाशी तू जर ध्येयवादी असला पाहिजेस, पण तू जर ओव्हर अटॅचमेंट झाली तुझी, की तू फसलास कृष्णा. यू विल हर्ट युअर सेल्फ इफ यू डोंट अकम्प्लिश दॅट गोल. अँड इफ यू डोंट अकम्प्लिश दॅट गोल, सगळ्यात पहिलं तुझ्या घरी राहायला येतो अंगार, अँगर. आणि आपण काय शिकलो? अँगर म्हणजेच राग इज इक्वल टू पनवती. त्यामुळे आजच्या श्लोकामध्ये नीट आजच्या दिवशी, आणि म्हणून मी लास्ट दिवसला ठेवलेला, राईट? मी नाही, हे आपल्यासाठी गुरुजनांनी सगळ्यांनी आपल्याला लास्टच्या दिवशी सांगतायत. का बरं? 19 दिवस 20 दिवस मागचं तुम्ही सांगताय सर की आपण गोल्स ओरिएंटेड असलं पाहिजे, ऑब्जेक्टिव्ह ओरिएंटेड असलं पाहिजे. ऑफकोर्स येस. ध्येयाशिवाय काय आहे? वन शुड बी ऑब्जेक्ट ओरिएंटेड. ऑब्जेक्टिव्ह असले पाहिजेत जीवनामध्ये, संकल्प असले पाहिजेत जीवनामध्ये, संकल्प असले पाहिजेत. काय सांगतात भगवान शेवटच्या अध्यायामध्ये? तुझं मागणं काम आहे, काय, किती आणि केव्हा देणं हे माझं काम आहे, असं गुरु म्हणतायत, असं कृष्ण म्हणतायत. पण तुझं मागणं काम आहे. लॉर्ड जीसस इंग्लिशमध्ये, बायबलमध्ये असं म्हणतायत, राईट? ओनली इफ यू आस्क मी आय विल हील. त्यांच्याकडे एक पांगळा अधू असलेला एक सोल, म्हणजे एक व्यक्ती त्यांच्याकडे हिलिंगसाठी गेलेला. त्याने विचारलं काय हवंय तुला? प्रश्न बघा नीट, लक्षपूर्वक आहे का? तो म्हणेल मी काय सांगू तुम्हाला? मी काय सांगणार, तू सांग काय पाहिजे तुला. तो काय म्हटलं असेल की बाबा माझं पाय बरा करा. तुझी इच्छा काय आहे? खरंच पाय बरा करायची इच्छा आहे की लोकांची सहानुभूती मिळते म्हणून आपलं चालतंय? काय तुझी इच्छा आहे? ट्रिकी क्वेश्चन. डू यू रिली वॉन्ट हिलिंग? मी काय करू शकतो? तर मी देव आहे, मी करीन. तुझी काय इच्छा आहे? तशी आपली इच्छा काय आहे? आपली इच्छा भगवानांकडे. म्हणून आपण काय जेव्हा संकल्प केले महासुख 2025 मध्ये, आपण जो खांब ठेवलाय मधला, इफ यू रिमेंबर, खांब ज्याच्यावरती महासुख 2025 आपण मांडलेली आहे, त्या परमेश्वराला स्मरून, त्या गुरूंना स्मरून, त्या गुरुजनांचे आशीर्वाद घेऊन आपण सांगितले याचा जो स्तंभ आहे, तो स्तंभ आहे तो अध्यात्माचा आहे. जे होईल त्यांच्या आज्ञेने होईल. मागचे 19-20 दिवस आपण तेच बोलतोय, त्यांच्याच आज्ञेने होत आहे. पण नाही झालं तर मी रडूबाई नाही होणार. आय विल नॉट बी अ क्राय बेबी. आल्या रडूताई आल्या, आले रडे रडे दादा आले, नाही. जर कृष्ण सांगतायत अर्जुनाला की तुला जे हवंय ते तू मागायचंय, ठीक आहे, पण तुला जे मिळणार आहे ते मी ठरवेल. आणि मग शंकर गीतेमध्ये जर तुम्ही पुढे पुढे याल, राईट, आजच मी काही चाळण करत होतो शंकर गीतेची, जरा थोडस वाचन करत होतो, तेव्हा लक्षात आलं की महाराज पण तेच सांगतायत, तू काय माझ्याकडे मागतोयस? पण तू मागणं काम आहे. महाराज मला हे द्या, महाराज मला ते द्या, मला मला बरं करा. बरोबर आहे. तुझी प्रायोरिटी काय आहे आता ते मी ठरवीन. तुला जरी असं वाटलं की तुला हे इम्पॉर्टंट आहे, आपण म्हणतो आहे महाराज मला पैसे द्या, बाकीचं सगळं ठीक आहे. पण जर तब्येत नसेल तर, रिलेशनशिप नसतील तर, मनशांती नसेल तर, देऊ मी पैसे तुला? कसं त्याचं धनात रूपांतर होईल? पैशाचं रूपांतर धनात करण्यासाठी अध्यात्माची गरज आहे. हे आपल्याला कळतं का? नाही. प्रत्येक वेळी कळतं का? नाही. म्हणून जेंटल रिमाइंडर येतात, हॅलो इधर देखो, असं आपल्याला सांगतात का नाही भगवान? येस. म्हणून सतत स्मरण आहे, महाराज जे आहे तुमच्यामुळे आहे. महाराजांचा फोटो इथेच आहे माझ्या ऑफिसमध्ये, रिसेंटली इथेच आहे. सांग, आय अंडरस्टँडिंग एव्हरीथिंग. आणि म्हणून एक पॉवरफुल आपण खाली लोटांगण मंदिर करण, जे आपण आरतीच्या वेळी, आपण आरती संपल्यानंतर बोलतो. का बरं बोलतो? आधीच्या सगळ्या आरत्या म्हणतो
ओके, मला दर्शन दे, मला हे कर, मी तुला प्रसन्न कर, सगळं करतो, भले स्तुती मागतो. पण नंतर काय म्हणताय, मी नोटली दाखवतो तुम्हाला. व्हेरी पॉवरफुल. आपण याच्यात डिटेल सेशन खरं कव्हर केलंय. त्याची मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. राईट. पण आय विल ओनली शेअर अ टेस्ट ऑफ दिस होल थिंग, कारण आपण मागचे एक दिवस प्रवास करतोय एकत्र. सो आय विल शेअर विथ यू. हा श्लोक सगळ्यांनाच माहिती आहे. वी ऑल हॅव अवेअर अबाउट इट, राईट. काय नावाच्या मनसेंद्रियारवा एरवा बुद्ध्यात्मनावा प्रकृती स्वभावा तो यज्ञ सकल सकल परस्मय नारायण येती समर्पयामी. माहितीये मला. आणि लोटांकन म्हणे तुझ्या माहितीये. काही जण गोलगोल वगैरे फिरतात, नाही का. काय असेल मला नाही माहिती त्या मागचं काय, पण फिरतात, एक फिरतात, दोन फिरतात, तीन फिरतात, सगळेजण म्हणतात संपली आरती. आम्ही लहान असताना आम्हाला कसं हे फिरले म्हणजे झालं, आरती संपली. घाली न लोटांगण वंदी न चरण. जेव्हा रामरक्षा आणि या सगळ्या समजायला लागल्या, चरणाची व्हॅल्यू समजायला लागली, तेव्हा परत एकदा वाचलं. बाबा, म्हणजे प्रकरण गंभीर, आपल्याला नीट समजायला पाहिजे. वी शुड अंडरस्टँड. स्वभावाला औषध आहे का? 100% आहे. घ्यायला पाहिजे का? हो. घेतल्यावरती स्वभावाला औषध आहे. आपण म्हणू सर माझ्या मी काय पण करा मला, राईट, पण हे काय यांच्या स्वभावामध्ये काय फरक किंवा त्यांच्या स्वभावामध्ये काय फरक? अहो, आपल्या स्वभावामध्ये फरक पडण्यासाठी आपण औषध घ्यायचंय. त्यांचं औषध आपण कसं घेणार? असं असतं तर कृष्णाने पहिल्याच अध्यायामध्ये सांगितलं असतं ना. अर्जुनाबरोबर साक्षात भगवान होते. पहिल्याच अध्यायात हे कोण आहे रे, घ्या ना सगळ्यांना वन वन शॉट, असंच बोललं असतं ना अर्जुन. असं नाही झालं ना. पण प्लीज अंडरस्टँड, असं नाही झालं ना. भगवान वाट बघत बसले. चल पुढे, चल पुढे, चल पुढे. असं नाही ना झालं. मग त्यांनी त्यांचं रूप दाखवलं त्यांना. 11व्या अध्यायात, 12व्या अध्यायात त्यांना सांगितलं अर्जुनाला पडलेले प्रश्न, तुम्ही कोण आहात. त्याचं डिप्रेशन, त्याची अँझायटी, हाऊ डिफरंट इट इज देन व्हॉट वी हॅव इन लाईफ. वी आर अर्जुन. कंटिन्युअस अर्जुन स्टेट. काय लक्षात ठेवा, कंटिन्युअस अर्जुन स्टेट मध्ये आपण असतो. अँड दॅट्स अ बेस्ट स्टेट टू बी, बिकॉज यू आर ऑलरेडी ऑलवेज अ स्टुडंट. द स्टुडंट सीक्स नॉलेज, सीकर. इफ यू आर अ सीकर, यू गेन. वी कीप गेनिंग नॉलेज. म्हणून आपल्या हनुमान चालिसाने सांगितलं, बळ, बळ इज युअर करेजियस इनफ टू करेक्ट युअर सेल्फ. The fact that we've understood that we need improvement is a first step towards improvement. Yes or no? Yes. Two is, now that we've understood that we need improvement, we are becoming courageous. We're coming for the session, listening to the session, reading all the books, some books, few books. And then while we are reading, we are gaining knowledge. While we are reading the knowledge. आणि मग खूप साऱ्या गोष्टीची आपल्याला उलगडा व्हायला सुरुवात होते. राईट. अजून एक पुस्तक तुम्हाला मी दाखवतो. हे कदाचित तुम्ही मागच्या सिरीजमध्ये जे माझ्याबरोबर होतात त्यांना हे पुस्तक कदाचित माहिती असावं. राईट. हे पुस्तक मी दिल्लीला जाताना विमानात वाचत होतो. आणि एवढं घडघड 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 वाचलं, मला वाटतं दिल्ली आधी कधी आलं मुंबईवरनं, मला कळलंच नाही. आणि जेवढ्या वेळा मला त्याचे काय अनुभव आले, तर मी हे पुस्तक असं घट्ट पकडून ठेवलं तर महाराज थँक्यू सो मच, थँक्यू थँक्यू थँक्यू. असले काय अनुभव आहे त्याच्यामध्ये, जे माझ्या गुरूंनी मला शिकवलंय की मी एक आत्मा आहे वगैरे, आपण कसे सगळे आहोत, आपण एक सोल आहोत. हे सगळं महाराजांच्या ह्या पुस्तकात मला जेव्हा कळलं, आणि ज्ञानेश्वरीमध्ये त्याचा उल्लेख आहे, मी म्हटलो क्या बात आहे. मला मास्टरनी काय दिलं हे मला आधीच एवढंच. आय एम सो ग्रेटफुल टू हिम. नाही आपल्याला बऱ्याच वेळेला कळत आपल्याला काय मिळतंय. अँड इट इज ओके. बट वेन यू सीक नॉलेज, वेन यू गेन नॉलेज, मला तेव्हा विमानातच माझी 50 एक पानं वाचून झाली. माझ्या बाजूला लोक काय काय करत होती, ते काय आपलं टीव्ही काय मूवी काय बघत होते त्यांच्या फोनमध्ये, ते त्यांच्या ह्याच्यात बिझी, मी माझ्या पुस्तकात बिझी. ते कधी आलं 2.5 तास ते तिथे दिल्लीला काय टॅक्सिंग करत होतं, जवळ अर्धा एक तास, 15-20 मिनिटं ते. मला कधी ते आलं मला कळलं पण नाही.
मी आणि महाराज 5,000 फूट वरती, काय 10-15 हजार फूट वरती आपलं चालू आहे आपलं काम. शंकर लीला अगाध शक्ती. वाय इट इज इम्पॉर्टंट बिकॉज यू आर अवेअर कायन वाचा, आणि आपण त्याच्यावरतीच येतो. कायन इज द स्किन इज द बॉडी. कायन हे परमेश्वरा, माझी काया जी आहे, माझी जी शरीराची माझी, हे माझं शरीर जे आहे, शरीर इज द काया. कायन वाचा. वाचा इज द वाचा. राईट. द व्हॉट वी स्पीक इज द वाचा. कायन वाचा. गुरुस्मरणामध्ये, गुरुचरणामध्ये, गुरुसेवेमध्ये, कायन वाचा. बिलीव्ह मी, त्याच्यात तुम्ही असाल, तुमच्या डोक्यावरती तुम्ही ते छत्र ठेवलं, वी आर प्रोटेक्टेड. डोंट फॉरगेट द स्टोरी ऑफ लॉर्ड हनुमान अँड लॉर्ड शनी प्लीज. काही केसाला पण तुमच्या धक्का नाही लागणार. अशी कमिटमेंट घेतली आहे हो हनुमानाने, भगवान शनींकडनं. असं आपल्याला वाटलं पाहिजे केसाला धक्का लागतंय, एक केसाला पण धक्का लागणार नाही. ह्याची कमिटमेंट भगवान हनुमानाने घेतली आहे. त्या हनुमानाचं, मी जर हनुमान भक्त आहे, राम भक्त आहे, तो डर किस बात का. तर ते गुरु जे आपल्या जीवनात आहेत, ते ते चिरंजीव हनुमानांचे अवतार आहेत. त्यांची अजून काय इंटरनल हायरार्की आहे, या सेशनमध्ये ऑफकोर्स मी ते कव्हर करणार नाही. वैशाख पौर्णिमेला कदाचित कव्हर करीन. पण भगवान हनुमान हे चिरंजीव आहेत. आणि ते चिरंजीव आहेत म्हणूनच गुरुजनांची जी टीचिंग्स आहेत, ही गुरुजनांनी ही टीचिंग्स जी आहेत, ही त्यांच्या अशा गीतेमध्ये किंवा अजून त्यांचं जे, फॉर एक्झाम्पल अजून काय काय जे ग्रंथ आहेत, त्याच्यामध्ये त्यांनी अँकर केलेले आहेत, प्रस्थापित केलेले आहेत, आपल्यापर्यंत आहे. इफ यू फॉलो दॅट, यू विल बी प्रोटेक्टेड, यू विल बी गाइडेड, यू विल बी गार्डेड. आय एम टेलिंग यू, आय हॅव टेकन फंटास्टिक एक्सपिरियन्सेस इन द लास्ट 100 days. मी स्वतः शतबार हनुमान चालिसा केली. मोठा संकल्प आता माझा पूर्ण व्हायला आलाय. आज त्यातला एक संकल्प पूर्ण झाला इंडियामध्ये. आज, आज किती, 24 तारीख. आज इंडियामध्ये एक संकल्प पूर्ण झाला. आज रात्री म्हणजे आपल्यासाठी उद्या युएसच्या ऑफिसमध्ये एक संकल्प पूर्ण होईल. क्या बात आहे. मी इथेच आहे. माझ्याकडे पासपोर्ट नव्हता, आत्ता पासपोर्ट मी काढला जस्ट एखाद महिन्यापूर्वी. आपला पासपोर्ट प्रेयर. हॅलो भगवान राम, गुरुचंद महाराज, टापाटाप सगळीकडे फोन, कंटिन्युअस. बिकॉज आय बिलीव्ह इन प्रेयर्स. दे आर ऑलवेज आन्सर्ड. का. काय न वाचा मनसेंद्रिय. माझी इंद्रिय, ऑर्गन्स, हे परमेश्वरा, तुझ्या या ह्याच्यासाठी, माझ्या गुरुजनांसाठी मला राबू दे. आणि राबतोच. म्हणून प्राणिक हिलिंग करताना मला जो आनंद होतो, कोणाला हिलिंग करत असताना, तो परमानंद. आय एम सॉल्विंग प्रॉब्लेम फॉर लाईफ ऑफ पीपल. अमेझिंग, राईट. सो इफ यू सी दिस वाचा, इट इज लोडेड. राईट. काय नावाच्या मनसेंद्रियार्वा बुद्ध्यात्मनावा प्रकृती स्वभावात. बघा काय काय शब्द आहेत, काय काय शब्द आहेत. वाचा, मनसेंद्रिया म्हणजे मन आणि इंद्रिय. तो कराटे योगाचे स्टुडंट्स आहेत. काय ना वाचा फिजिकल बॉडी, इंद्रिय फिजिकल बॉडी. द माइंड इज द सटल इंस्ट्रुमेंट ऑफ द सोल. मनसेंद्रियावा यारवा. वी आर मेड अप ऑफ डिफरंट डिफरंट बॉडीज. प्राणमय कोश सगळ्यांना माहिती आहे, अन्नमय कोश सगळ्यांना माहिती आहे, आणि काममानसिक शरीर पण आपल्याला ज्ञात असेल. जेव्हा तुम्ही थोडस पुढे याल, शिकाल, त्यावेळी आपण वेगळ्या गप्पा मारू. तर काय ना वाचा मनसेंद्रिया. पुढे पुढे बघूया ते काय म्हणतात. म्हणावा प्रकृती स्वभावा. जसं जसं आपल्याकडे विद्या येत राहील, बुद्धी, बुद्धी माझीच आहे. ती विद्या जेव्हा आपण आत्मसात करायला लागतो, वेन यू स्टार्ट सिकिंग द नॉलेज अँड यू आत्मसात म्हणजे एकरूप होतं ते नॉलेज आपल्या आत्म्यात. आपण वी आर अंडरस्टँडिंग, वी आर प्रॅक्टिसिंग. व्हॉट चेंजेस इज बुद्धी. पहिले मी हुशार होतो,
पण आता जर आपल्याला असं वाटत असेल की आपण आता विवेकी झालेलो आहे, तर विवेक असलेला व्यक्ती इज वाईज, विजडम असलेली व्यक्ती सगळीकडे बघत असताना असू द्या खूपच हायर फॉर्म ऑफ लव्ह म्हणून बघतो, आणि तो म्हणतो की ठीक आहे, हेही दिवस जातील, किंवा इट्स ओके. हू कॅन से दिस? जो बुद्धिवान आहे, जो बुद्धी, त्याची बुद्धी आहे, त्याच्यासाठी उठाभाशा काढायला लागतात, राईट? बुद्धी बुद्धी आहे म्हणजे यू हॅव टू वर्क हार्ड. सगळ्यात पहिलं बळ वापरलं, विद्या ग्रहण केली. ग्रहण केल्यानंतर ती जेव्हा आत्मसात होते, जेव्हा यू डायजेस्ट, यू बिकम बुद्धिमान. आता जर आपण कोणी हनुमान चालिसा 21 दिवसामध्ये हनुमान चालिसा म्हणत असताना एक एक शब्द जेव्हा ऐकता आपण किंवा कानावरती पडतात, तेव्हा आपल्याला हा तुम रक्षक का हो कोण नाही मला माहितीये. राम रसायन हे मला माहितीये. माहितीये का नाही माहिती? बलबुद्धी विद्या हा हे मला माहिती, याचा अर्थ माहिती. ना से रोग हरे सब विडा हे मला माहितीये. जहा जन्म हरिभक्त का हे मला माहिती. व्हॉट इज इट, व्हॉट डज इट मीन? इट मीन्स दॅट ही विद्या तुम्ही ग्रहण केली आणि ते पवनपुत्र हनुमान, हनुमान, राईट, त्यांची अगाध शक्ती जेव्हा आपण वापरू, त्या गोल्सला आपण लिहितो, आपण जे संकल्प आहे आणि त्यांच्या चरणी अर्पण करतो, प्रभू रामांच्या, आपल्या गुरूंच्या, की मी हे लिहिलेलं आहे, मला माहिती नाही याच्यातलं काय आहे, पण माझी अशी इच्छा आहे की हे माझं वजन व्यवस्थित व्हावं, माझी तब्येत व्यवस्थित व्हावी, माझं ब्लड प्रेशर व्यवस्थित व्हावं. हे खूपच प्रांजळपणे मला असं वाटतं, आणि त्यातून तुमची इच्छा, पण मी मागणं गरजेचं आहे. मुलगा मागतो 100 रुपये, 2 चॉकलेट मागतो. बाबा म्हणतात की मी 20 चॉकलेट देऊ शकतो तुला. द फादर सेज आय कॅन गिव्ह यू 20. मुलगा म्हणतो मला 2 तर द्या. त्याची 2 मध्ये बुक आहे. आपण लिहिलं 1 करोड रुपये, आपल्याला काय माहिती आपल्याला किती मिळणार आहे, वी डोंट नो. आपण लिहिलं 1 लाख रुपये, आपल्याला काय माहिती तेल किती देणार. ज्यांच्याकडे मागताय त्यांच्याकडे अबंडन्स आहे. ते मालक आहेत, जगाचे मालक आहेत. त्यांचं किंगडम आहे सगळ्यांचं. तिथे आपण मागताय होय सिद्धी साखी गौरीसा, सगळे संकल्प पूर्ण होणार आहेत, त्यांच्याकडे मागताय. होत ना आज्ञा बिन पैसा रे. सगळ्या साऱ्या लोकांची ते टेक केअर करणार आहे. एवढी पॉवरफुल हनुमान चालीसा असताना तुम रक्षक का हो को डरना. बाकी भूत पिशाच वगैरे काही नसतं. मला माहितीये भूत पिशाच आजकाल तुम्हाला पण माहितीये कोण आहे भूत पिशाच. आपला राग आपला भूत पिशाच आहे. राग आहे, द्वेष आहे, मत्सर आहे, ही खरी भूत पिशाच आहेत या जगातली आता. बाकी तर मला कधी ऐकण्यात कधी आलं नाही भूत वगैरे काही. आय डोंट नो. पण हा, राग मला असं वाटतं तो भूतासारखाच असावा, कारण तो बर्बाद करतो. राग, द्वेष, मत्सर, ड्रामा, एन्झायटी हे सगळे खरे भूत आहेत. भूत पिशाच निकट नाही यावे. आता तेव्हा जेव्हा लिहिली असेल तेव्हा काहीतरी असेल, पण आता त्याची रिप्लेसमेंट असेल तर मग राग निकट नाही यावे, राग द्वेष निकट नाही यावे, महावीर जब नाम जपावे. असं आपल्याला थोडस एक म्हणायला काही हरकत नाही. आय यू अंडरस्टँडिंग, राईट? तो जेव्हा या पूर्ण सिरीज मध्ये आपल्याला हे दिसतंय बुद्ध्यात्म नाव, आणि जेव्हा आपले बुद्ध्यात्म नावा होते, तेव्हा जसं कृष्णाने सांगितलं की ही प्रकृती जी आहे, ही प्रकृती म्हणजे कृष्ण आहे, ही प्रकृती म्हणजे राम आहे, प्रकृती म्हणजे भगवान आहे. आणि तीच माझी प्रकृती आहे, मी त्या प्रकृतीचा हिस्सा आहे, मी वेगळा कसा आहे. आणि जर माझा मूळ स्वभाव, आपण म्हणतो मूळ स्वभाव बदलणार का, ऑफकोर्स. बॉडी मीन मूळ स्वभाव बदलणार का नाही? काय आणि मूळ स्वभाव? घाबरट हा मूळ स्वभाव आहे. आपण परमेश्वराच्याकडनं येताना आपण घाबरट होतो का? असा मूळ स्वभाव असतो का आपला? हा मूळ स्वभाव आहे. रागीट हा मूळ स्वभाव आहे. हट्टीपणा करणं हा मूळ स्वभाव आहे. काय आपला मूळ स्वभाव असू शकतो? माझ्यामध्ये परमेश्वराचा अंश आहे. मग परमेश्वराचा अंश म्हणजे काय? म्हणजे काय? म्हणजे आपण परमेश्वराचं, वी आर द इमेज ऑफ गॉड. आणि म्हणे मूळ स्वभाव माझा असा आहे. मूळ स्वभाव कसा आहे? मला पण कळू द्या. विचारा ना प्रश्न स्वतःला. रामाचा स्वभाव कसा होता? हट्टी. तुम्ही मागच्या सेशन मध्ये म्हटलात रामभक्त आहात म्हणून.
आपल्या सगळ्यांमध्ये राम आहे, सगळ्यांनी सांगितलं की नाही, येस नो, सगळ्यांनी सांगितलं ना आपल्या सगळ्यांमध्ये राम आहे की नाही. तो सगळ्यांचा रामाचा स्वभाव हट्टी होता, रागीट होता. काय मूळ स्वभाव आहे रामाचा? वी आर गोइंग आउट एंड वी आर कमिंग बैक होम, सुबह का बोला शाम को घर पे आ जाता है, तो उसको मेहमान बोलेंगे? नहीं ना, उसको क्या बोलेंगे? परत थर्ड आहे. मूळ स्वभाव आपला जो आहे, तो मूळ स्वभाव आपल्या गुरूंसारखाच असणार आहे. ऑब्विसली परमेश्वराचं आपण रूप असू नये आहे. कसे हलतायत डोळे, कॅमेरा खराब होतो का नाही, त्याचे लेन्स खराब होतात का नाही, वापरला नाही तर त्याच्यावरती येतात का नाही, लेन्सवरती आपल्याला क्लीन करायला लागतं का नाही, सकाळी उठून आपण बघतो का नाही आपल्या डोळ्यांनी. हा, खिळे आपले घराला मारलेले आपल्या डागडुजी संपतात. एकदा ही हाडं बनली आहेत, ती सारखी त्याच्यावरती काही खिळे मारायला लागतात का? कोणाच्या आज्ञेने चालतंय हे सगळं? एक पंप बसवला खाली, घराच्या इथे आपण टुल्लू पंप वगैरे काही पंप येतात, ते गंजतात का नाही, त्यांची मशीन गंजते, त्यांची वाइंडिंग जाते. इथे एक पंप आहे आपल्या सगळ्यांच्या. तो गंजतो का? निरंतर चालत राहतो का नाही? आज झोपतो मी असं तो म्हणतो का? आज वाइंडिंग खराब झाली असं म्हणतो का? मूळ स्वभाव आपल्या रामासारखाच मूळ स्वभाव आहे आपल्या सगळ्यांचा. सर स्वभावाला औषध नाही. अच्छा, एकदा स्मरण करून बघा बरं रामचरणी जाऊन. ढसाढस रडाल तिकडे, अश्रू म्हणा, माफ करा प्रभू राम, मला माफ करा. काय म्हणतात आपले गुरुजन, कसा आहेस तू? म्हणून गुरुजनांसारखे जाऊन. त्यामुळे लक्षात ठेवा, आपला मूळ स्वभाव, आपला मूळ स्वभाव ती नाही. कोणीतरी चुकीचे इंजेक्शन मारलेले आहेत. कुठेतरी आपल्या चुका आहेत, कुठेतरी चुकाच म्हणणार नाही, कुठेतरी कुठेतरी रॉंग नंबर लागले. इट्स ओके. मग आपण रडू काय रडू करणार आहात का? नाही. पुढे जाणार आहात का? हो, ऑफकोर्स. क्लिअर झालं सगळ्यांना? काय नावाच्या परत ऐकल्यावरती आठवण आली पाहिजे, हनुमान चालीसात आम्ही गेलेलो मधुरमध्ये. परत कोणी घाली लोटांगण तुम्ही म्हणत असाल तर तुम्ही लगेच ऐका, लक्षपूर्वक ऐका, आता येणार आहे आपलं काय नावाच्या. एवढं फास्ट बोलतो, कोणाला कळतच नाही काही. काय नावाच्या म्हणजे तरी उद्या अरे बाबा हो, ते स्वभावाला औषध मिळतंय. आणि हे आपल्याला कोणी दिलंय? विष्णू सहस्त्रनामामध्ये हे क्लिअरली आपल्याला, ज्यांनी ज्यांनी विष्णू सहस्त्रनाम 2020 पासून आपल्याला केलेलं आहे आपल्या बरोबर, आपण 23 मध्ये थांबलो, 23-24 मध्ये कदाचित 3-3.5 वर्ष आपण कोविड नंतर आपण विष्णू सहस्त्रनाम करत होतो. कारण युधिष्ठिराला जो प्रश्न पडला होता तोच आपल्याला 2020 मध्ये पडला होता, की जग पूर्णपणे विस्थापित झालं होतं, ते परत प्रस्थापित होण्यासाठी मधुरतामध्ये आपण सगळे एकत्र यायला सुरुवात केली. आणि प्रत्येक महिन्याच्या शुक्रवारी आपण विष्णू सहस्त्रनाम करायला सुरुवात केली. आपला संकल्प काय होता? हे परमेश्वरा, जगातली प्रत्येक व्यक्ती एका कोपऱ्यात दुसऱ्या कोपऱ्यात सहजपणे जाता येईल, हे आपला खारीचा वाटा होता. आपल्याला जे येतं ते आपण करत होतो. येस सर नो. आपण विष्णू सहस्त्रनाम केलं, त्या विष्णू सहस्त्रनामामध्ये हा श्लोक तिथे आहे. काय नावाच्या मनसेंद्रिय उद्यात्मनामा प्रकृती स्वभावात, स्वभाव रिटर्न रिटर्न बॅक टू द गॉड. वी ऑल रिटर्न बॅक टू हिम. जसं पाठवले तसेच ते घेतात वरती. खराब कपडे असतील त्याच्याने धुवून या परत वरती. म्हणून धुवायला लागतात कपडे, त्याला इंग्लिशमध्ये प्युरिफिकेशन म्हणतात, बाय द वे. For people who do Aratic yoga, you know what we are saying, right? Are you understanding? Right? मजा येते काय नावाच्या डोळे उघडते परत एकदा. किती डोळे किती उघडणार आहे पुढे बघा. स्वभाव, स्वभाव, आवर ओन इमोशन्स, याला बघितल्यावरती सर माझ्या डोक्यात जाते, रिअली डोकं दुखत राहिलो सारखं, त्याला तुम्ही सारखे बघणार आहात, तो नवरा असेल तुमचा, बायको असेल तुमची. एवढे तीक्ष्ण इमोशन्स आहेत आपले. काय करू सर, काय करू? मला काय विचारता, रामाला विचारा. यू अंडरस्टँडिंग? प्रकृती स्वभावात बदल करण्यासाठी
काय नवाच्या मनसेंद्रिय. माझ्या इंद्रियांमध्ये. का बरं आपण याच्या आधी सेशन मध्ये आपण म्हणलो कानांच्या मध्ये आहे का, डोळ्यात दोन्ही डोळ्यांच्या मध्ये आहे का, भुवयांच्या मध्ये आहे का, राम आहे का, कसं वाटलं होतं तुम्हाला? चिंब वाटलं होतं का नाही? पण त्याची इच्छा नाही झाली, डोळे उघडायची इच्छा नाही झाली. येस नो. असं छान वाटलं होतं का नाही सगळ्यांना? राममय झालो होतो का नाही आपण? येस नो. राईट. तो पुढे जाऊया. करोमी यज्ञम. वाव. हे आपलं ऍक्शन आहे. करोमी यज्ञम. अजुना यज्ञम करोमी. यू हॅव टू टेक ऍक्शन्स. संकल्प लिहिलेला आहे, पण ऍक्शन्स लिहायला पाहिजे. यू हॅव टू क्रिएट ऍक्शन प्लॅन अँड एक्झिक्यूट दॅट ऍक्शन प्लॅन. तुम्ही जे संकल्प लिहिलेले आहेत तिथे तुम्ही फुटबॉल टेक्निक मी तुम्हाला दिली आहे, किंवा डिलीटिंग टेक्निक दिली, अजून काय काय टेक्निक्स दिले, पत्र दिले, परमेश्वराला तुम्ही संवाद दिलेला आहे, सगळं दिलेलं आहे, फॉरगिव्हनेस दिलेला आहे. बट इफ यू डोंट डू द यज्ञ, यज्ञ म्हणजे प्रॅक्टिस. ती एक पुरचुंडी म्हणून राहील तो कागद. इफ यू मीट मी समवेअर, डोळे, यू कांट मीट मी. कारण तुम्ही काय सांगाल मला, साहेब सर माझे संकल्प पूर्ण नाही झाले, माझा पहिला प्रश्न असेल तुम्हाला. आणि मी जर स्कॅन केलं तर मला सगळंच समजणार आहे. हे मोठी गंमत आहे प्राणी किलिंग मध्ये. हमें सब मालूम पडतं. सब अभी इधर. प्राणी किलिंग शिकल्यावरती मला असं वाटलं की हा वाद आहे, असं मला एवढं एम्पॉर्ड वाटतं ना स्वतःला. आय फील लाईक आय एम सुपरमॅन. आय एम सुपरमॅन. अशी ताकद दिली आपल्याला गुरुंनी. राईट. सो कमिंग बॅक. करोमी यज्ञम सकल परस्मय. आणि शेवटी काय? नारायण येती समर्पे आम्ही. नारायण येती समर्पे आम्ही. यज्ञ झाली, सगळं झालं, इंद्रिय तपवली. शेवटला काय झालं? युद्ध संपलं, पांडव जिंकले. पांडव कुठे गेले? तिथेच जिथे कौरव गेले. नारायण येती समर्पयामी. जे माझे गोल्स आहेत हे परमेश्वरा, हे मी तुझ्या चरणी अर्पण करतो, गुरुजनांच्या चरणी अर्पण करतो. माझी पात्रता आणि माझी योग्यता झाल्यानंतर हे मला मिळणार आहे. बी रेस्ट अश्युअर्ड. मी तुम्हाला सांगतो माझ्या अनुभवाने. तुम्ही लाख लिहिलं असेल, आपण लाख लिहितो, एक्झाम्पल, पात्रता आणि योग्यता असणं गरजेचं आहे. इंग्लिशमध्ये वर्ड आहे एंटायटलमेंट. कोण ठरवतं ते? भगवान शनी. लॉर्ड्स ऑफ कर्मा ठरवतात. पण दया दाखवण्याचं काम गुरु करत असतात आपल्यावर. त्यामुळे जरी कर्माचा पट्टा आपल्यावरती येत असेल तरी सुद्धा गुरूंची जर अशी सावली आपल्यावरती पडली असेल, तर तो पट्टा जर एकदम सोटा जोरदार असेल, जर 100 पडणार असेल तर तो 5 पण पडत नाही. कारण गुरूंची आपल्या प्रोटेक्शन आहे. तर त्याने दिलेली साधना इम्पॉर्टंट आहे. कालच्या कथेमध्ये आपण संकल्पाचं महत्व समजून घेतलं. साधना कराल तर कृष्ण म्हणतायत, इंद्रियों को तपाओगे, योगी बनोगे, तपस्वी बनोगे, ज्ञानी बनोगे, तो फल की चिंता मत करना. त्याचा रिवॉर्ड क्लिअर आहे. वेद होणे 4च असतात. पण जर नाहीच केलं ना राजा, वेद होणे नाहीच केलेस तू, पण नाही 4 मिळणारच आहेत मला. नाही मिळणार. बिलीव्ह मी, नाही मिळणार. आणि ते मिळत नाही, मी सांगतो तुम्हाला. म्हणून तर हा दुसरी लाईन खूप पॉवरफुल आहे आणि त्याच्यावरती तुम्ही परत एकदा एम्फोसाइज करा. करोमी यज्ञम सकल परस्मय. करोमी यज्ञम. यू हॅव टू प्रॅक्टिस. अशी लोक मला माहिती आहेत, मागची 6 वर्ष, 7 वर्ष, 8 वर्ष, मागची 1 वर्ष ग्रेट इन्व्होकेशनची प्रॅक्टिस करतायत. 5 वाजता ट्विन आर्ट्स मेडिटेशन त्यांनी केलेलं आहे. कोविड काळामध्ये प्रचंड त्यांचं काम गुरुसेवेसाठी होतं. त्या प्रत्येक माणसाला, प्रत्येक व्यक्तीला एवढं स्ट्रॉंग कव्हर गुरुजनांकडनं मिळत आहे. आय नो सम ऑफ दॅम. व्हेरी पॉवरफुल. बाल भी नाही बाका हो रहा है.
किती संकट आली तरी सुद्धा ते आहे तिथेच उभे आहेत. त्या ते संकट त्यांच्या जवळ एक फूट पण जायला तयार नाही, घाबरतात ती सगळं. तुम रक्षक का हो डरना. संकट त्यांच्याकडे अशी पायावरती जणू काय नाक घासताय. पण त्याच्यासाठी आपण विभीषण होणं गरजेचं आहे. आय नो व्हॉट इज राईट अँड आय विल फॉलो द राईट. मग त्याची फळं मधुर असणार, हे शिकतो आपण हनुमान चालिसेमध्ये. क्लिअर. विभीषणाला जे राज्य मिळालं ते रामानी, साक्षात देवानी, आपल्या प्रभू रामानी, म्हणून आपण अभिषेक वगैरे करून नाही का सुचिरभूत करून आपण एखादी गोष्ट घेतो, तशी साक्षात रामानी काय फळं त्यांना मिळाली विभीषणाला. द रिवॉर्ड्स ऑफ ऑनेस्टी, द रिवॉर्ड्स ऑफ बिंग लॉयल टू द गुरु, द रिवॉर्ड्स ऑफ फॉलोइंग द राईट टीचिंग इज इनॉर्मस. Cannot be counted, cannot be priced, cannot be measured. Right? So people who know great invocation at 5, please do it at 5 or whatever time is possible. You can do 3 times in a day, but it is power. आज नको उद्या. असं जर आपल्याला कोणी आपल्या संकटकाळी म्हटलं, मी आता खूप त्रासात आहे हो गुरु, किंवा अजून काय, आपल्याला प्रार्थना ते सगळे आज नाही, आय एम अवेलेबल टुमॉरो, या उद्या या. झालं आपला तोपर्यंत फोटोच जाऊ आपण भिंतीवरती. हे होते असं बोलायची वेळ येईल. गुरु सुट्टीवर गेले तर, नाही आज नाही उद्या बोलू, नाही मी तोपर्यंत जाईन हो, जा, अजून भरपूर आहेत आपल्याकडे शिष्य. असं करतात का ते जे कलर टाकायला शिकलेले आहेत ऍडव्हान्स प्राणिकेलिंग मध्ये? ते असं म्हणतात, ते कलर प्राणा म्हटलं समजा की आज नाही मी येणार कट्टी. असं चालतं का? असं होतं का? तुम्ही सांगाल तो कलर येतो का नाही? कोण टाकते तो कलर? तुम्हाला कोणी शिकवलं ते कलर? कोणी शिकवलं तुम्हाला सायकोथेरपी? आपण शिकलो आपण. आपलं शिकवलं ना मास्टर चुआ कुकसुईनी. नाही तर आपल्याला येत होतं का? नाही, त्यांनी शक्तिपात केला म्हणून यायला लागले. कळतंय? काय ना माझ्या मनसेंद्रिय आपण उद्यान म्हणावा, प्रकृती स्वभावात बदल करण्यासाठी, हे परमेश्वरा, ही माझं शरीर जे आहे, याचा अर्थ उद्यापासून तिथे झाडू पोछा करायला जायची अपेक्षा नाही आहे. काही ना वाचा म्हणजे जिजाला सांगितलंय म्हणून तसं नाहीये. जस्ट फॉलो द टीचिंग्स. ते म्हणतात झाडू पोछा करायला नका येऊ भाई, ते आश्रम ते वेगळा फॉर्मॅट होता एकेकाळी. एखाद वेळी सेवा करायला आपण जात असाल, इट्स ग्रेट, इट शुड बी डन. त्यांनी आपला इगो कमी होतो, ऑफकोर्स येस, तो पण एक सेवेचा भाग आहे. पण गुरुंनी दिलेली टीचिंग प्रॅक्टिस करणं अत्यंत महत्वाचं आहे. यू 100% क्लिअर? थांबूया इकडे. क्लॅरिटी आली? काय ना वाचा शेवटचं, आणि देन द नेक्स्ट 5 मिनिट्स आय थिंक आय एम डन. राईट. आज मी, आज नाही का, रविवारी मी बघा हे असं माझी संकल्प चालूच होते रिफायनिंग. मला असं वाटलं तुमच्याशी पण शेअर करावं. शेअरिंग इज केअरिंग. I'm a contributor, I'm a smile generator, I bless the world, I'm a peacemaker, I'm special because of GMCKS, माझे गुरु आणि गुरुज. या सगळ्यांमुळे मला स्वतःला स्पेशल वाटतं. माझा फोटो आहे, याची मी प्रिंट घेतली आहे, याचा माझं रिमाइंडर आहे. आय एम नॉट अन ऑर्डिनरी पर्सन. काय सायकोलॉजिकल हिलिंग आहे. बिमारात होतो, कोण रडत असेल किंवा काय होत असेल तर काय डॉक्टर आहेत का असंच विचारतात ना. आणि जर नसेल तर मी एकदा विचारलं, शुड आय ट्राय समथिंग? आय एम अ हिलर. काय नाही बोले. लहान मुलं एक रडत होतं, महाराजांना प्रार्थना केली त्याच फ्लाईटवरती, महाराजांना प्रार्थना केली, मुलाला हळुवारपणे हिलिंग केली. मुलगा जो झोपला तो दिल्लीतच उठला डायरेक्ट. काही नाही, त्याचे आई वडील पण शांत, तोही शांत. ही ताकद दिली आपल्या गुरूंनी आपल्याला. जे एस्पेशली पीपल हु लर्न प्राणी केली. डोंट कन्सिडर युअर सेल्फ ऑर्डिनरी, यू आर नॉट. Nobody is extraordinary. These hands can heal, not only eat.
but heal. Right? It can create miracles in life of people. So feel proud that you're a healer. आणि जे फॉर एक्झाम्पल अजून हिलिंग शिकायचे ते शिका. मी आपल्या ग्रुपवरती जेव्हा कधी हिलिंग काही कॅम्प्स असतील किंवा काही क्लासेस असतील मी तुम्हाला जरूर टाकेन. राईट. सो लर्न एम्पावर. ओके. सो मे बी समथिंग लाईक दिस यू कॅन डू. माझी ऑफिस मधली पोरं सांगते सर हा फोटो बदला हा कोट बदला हो सर बस झाला आता. पहिलं ठीक आहे. आता मग आज नवीन काढतो परत नवीन लावतो छानपैकी. आय लव्ह माय सेल्फ. तो मुलात आरो सिद्धम. आय लव्ह माय सेल्फ. आय लव्ह माय सेल्फ. फर्स्ट आय लव्ह माय सेल्फ. मी सुरक्षित तर बाकी सगळे सुरक्षित. क्लिअर झालं सगळ्यांना. राईट. पीपल हू ज्यांना हार्ट्स मेडिटेशन वगैरे माहिती नाही त्यांच्यासाठी आय वुड टेक 1 मिनिट. आपल्या सगळ्यांना लॉ ऑफ अट्रॅक्शन न्यूटनचा लॉ माहिती आहे. राईट. थर्ड लॉ. एक एव्हरी ऍक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन हे आपल्याला माहिती आहे. राईट. एव्हरी ऍक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. आणि त्या एव्हरी ऍक्शन साठी लेट मी पुट ऑन द स्लाइड. तेव्हा आपण सांगतो की धरती मातेला ब्लेस करूया तेव्हा नक्की काय होतं मी तुम्हाला दाखवतो स्क्रीनवरती. यू विल बी एबल टू डू इट मोर पॉवरफुल, मोर ऍक्युरेट. ठीक आहे ना. माझे गुरु आज परत एकदा मी त्यांना स्मरण करून हनुमान चालीसाचे जे काय आहे जे नॉलेज मिळतंय मला ते महाराज शंकर महाराज आणि हे माझे गुरु मास्टर चोबक हे केमिकल इंजिनियर होते. 2008 साली ही लेफ्ट द बॉडी. सक्सेसफुल बिझनेसमॅन होते, फिलॉन्थ्रॉपिस्ट होते, इंटरनॅशनल लेक्चरर होते. प्राणिकली 1987 साली मी सुरू केलं. राईट. आणि आजपर्यंत 120 देशांमध्ये प्राणिकलींचा प्रचार आणि प्रचार होत आहे. राईट. आम्हाला सगळ्या त्यांच्या शिष्यांना त्यांच्या स्टुडंट्सला त्यांनी सांगितलं शुद्धीकरण करा, प्युरिफाय युअर सेल्फ, प्रॅक्टिस डिलिजंटली, साधना करा. आणि ही मधुरता ही जीवनामध्ये राईट आनंद जो आहे तो स्प्रेड द टीचिंग हॅपीनेस स्प्रेड करा. हे त्यांचे 3 मेसेजेस होते बिफोर ही लेफ्ट द बॉडी. ओके. आणि मग त्यांनी जगाला सुंदर असं मेडिटेशन कसं करायचं आणि ते काय प्रेयर आहे जसं आपण पसायदान करतो तशीच ही एक प्रेयर सेंट फ्रान्सिस ऑफ असिसी राईट हे जे संत होते की त्यांनी दिली जगाला. आपण पसायदान करतो तशी ही प्रेयर आहे इंग्लिश मधली. राईट. आणि ते आपण ध्यान करत असताना ध्यान केल्यानंतर जेव्हा आपण ब्लेसिंग करतो तेव्हा ही फंटॅस्टिक टेक्निक त्यांनी दिली. आणि न्यूटन थर्ड लॉ ऑफ ऍक्शन दॅट एव्हरी थर्ड लॉ इज एव्हरी ऍक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन और कदाचित जास्त लॉ ऑफ कर्मा राईट इज एक्झॅक्ट. म्हणजे आपण जेव्हा जगाला हे प्रेम देतो व्हॉट रिअली हॅपन वी गेट. जेव्हा आपण हे रामरसायन सगळ्यांना देत असतो जगाला ब्लेस करतो हे परमेश्वरा जगामध्ये रामराज्य सगळीकडे व्यवस्थित येऊ दे, सुख समृद्धी लाभू दे. आपण जेव्हा हे आपल्या अंतःकरणातून आशीर्वाद देत असतो प्रत्येकाला धनसंपत्ती मिळू दे, सज्जनता येऊ दे, सत्कर्म करण्याची सतत संधी मिळू दे. जेव्हा हे बघतो आपण असे दोन्ही हात ब्लेसिंग पोझिशन मध्ये ठेवून करतो तेव्हा आपल्याला देवदूत आहेत राईट आपल्याला त्याच्या बघा कितपट कसं देतात. दे गिव्ह अस मेनी मेनी टाइम्स. यू गिव्ह लव्ह यू गेट लव्ह. राईट. तुम्ही काय पेरताय आपण काय पेरतोय हे महत्वाचं आहे. यू ब्लेस. राईट. यू ब्लेस द एंटायर वर्ल्ड. त्याच्यामध्ये ती सुद्धा माणसं आहेत जी तुम्हाला आवडत नाहीये. असं म्हणतो का एक सोड ना तेव्हा. असं म्हणतो का दोन सोड ना हे अजिबात आवडत नाही मला. असं थोडी बोलतो हे परमेश्वरा. नॉट टू एव्हरीबडी बट एक्सेप्ट टू हा गॉड असं नाही म्हणत ना आपण. नको ह्यांनी मला असं केलेलं असं नाही म्हणत ना. हे परमेश्वरा निर्विवादपणे यांना सगळ्यांना मिळू दे. नाही तर ज्ञानेश्वरांनी सांगितलं असतं ना फक्त महाराष्ट्रात सगळ्यांची इच्छा पूर्ण होऊ दे. जो ते वांछिल तो ते लाव फक्त तिकडे जा महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर नाही देशाच्या बाहेर नाही असं नाही केलं त्यांनी.
हे परमेश्वर आहे, जो जे वांछील तो ते लाभो. प्राणी जात खूप घन अर्थ आहे या सेशन मध्ये नाही. So I thought I wanted to share this with you, with so many people who practice this with us, right? जेव्हा आपण जगाला ब्लेस करतो तेव्हा त्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्याला जास्त त्याची व्हॅल्यू समजते. तुम्ही सगळेजण स्माईल गिव्हर आहात. जेव्हा तुम्ही इथे मधुरतामध्ये येताय, प्रॅक्टिस करताय किंवा तुम्ही तुमची प्रॅक्टिस करताय, तेव्हा वैचारिक लेवलला वेन यू ब्लेस, राईट, आपसूकपणे बिल्डिंगचा तोच सेक्रेटरी जो तुम्हाला आवडत नाही किंवा आवडतो, राईट, की ज्यांनी पाण्याचे टँकर वेळेवरती मागवले नाहीत अशी कंप्लेंट आहे, त्याला सुद्धा, त्या वॉचमॅनला सुद्धा वेळेवरती गेट नाही उघडणाऱ्या वॉचमॅनला झोपला होता, त्याला सुद्धा हे आशीर्वाद मिळतात. वेगळा फॉरगिव्हनेस तुम्ही हे सारखं सारखं करायची गरज आहे का? आताची नाही. हे ध्यान केल्यावरती सगळं त्याच्यातच आलं. असा रामबाण आपल्याला मिळालाय. येस ऑर नो? सो दोज हू लर्न इट, प्लीज प्रॅक्टिस. ओके. हनुमान चालीसेतना समजा काही एखादी गोष्ट मिस झाली असेल तर ती माझी आहे. द टीचर आणि माझ्या कम्युनिकेशन मध्ये, माझ्या अंडरस्टँडिंग मध्ये काय गॅप असेल तुम्हाला माफ करा. इट इज ओनली माय मिस्टेक. अदरवाईज आय डेडिकेट एव्हरीथिंग टू माय टीचर्स आणि माझे गुरु मास्टर चिवाकोटसुई, माझे सद्गुरु मास्टर चिवाकोटसुई, जगद्गुरु योगीराज शंकर बाबा महाराज, त्यांच्या चरणी अर्पण आहे. Right. I hope this series has given enlightenment to each one of you, has given a different perspective to each one of you. Right. तो आज बरेच सेशन थोडंसं पुढे जाईल, राईट, पण जर तुम्हाला विषयी काय म्हणायचं असेल तर फील फ्री, राईट, मी तुम्हाला अनम्यूट करायची काही संधी देतो, एक थोडक्यात 30 सेकंद वगैरे काय बोलायचं यू कॅन. तुम्ही सांगू शकता, म्हणू शकता, तुमचं मनोगत व्यक्त करू शकता थोडक्यात. अँड टेल अस मोर अबाउट इट. इफ यू वॉचिंग दिस ऑनलाईन, तुम्ही ते कमेंटवरती पोस्ट करा अँड लेट अस नो मोर अबाउट इट, राईट. आपण परत चैत्रात भेटणार आहोत, बघूया रामरक्षेला. आणि कदाचित ही जी बुक मी तुम्हाला दाखवली होती काल, त्याचं आपण एकत्र अभ्यास करूया. ती अद्भुत आहे पुस्तक. तर बघूया आता कसं काय शेड्यूल जमत आहे, राईट. मी 15 मार्च पर्यंत बिझी आहे. नंतर मग त्याच्यानंतर बघूया कसं काय जमत आहे, तोपर्यंत चैत्र येईल. ओके, थांबूया. तुमच्यापैकी कोणाला काही फीडबॅक, मनोगत तुमचं काय व्यक्त करायचं असेल, एखादा संकल्प पूर्ण झाला असेल, यू कॅन टेल मी. किंवा तुम्हाला कशी वाटली सिरीज आता? Yes, I would like to say हम्म. this series was actually life changing for me from health perspective, from many other things. शुअर. So yes, it was a life changing experience this time. ग्रेट. Truly. Yeah. Thank you. लवली. अजून कोणी फर्स्ट टाइम गेले सिरीज? निकेत, उद्या काय करायचे संपला संकल्प. जे लोक 100 दिवस हनुमान चालिसा करणार आहेत, सुरू ठेवा. 4 फेब्रुवारीला तुम्ही सुरू केलं, तिथून रोज टिक 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 करत 100 दिवस मोजा आणि संकल्प तुमचे पूर्ण करा, किंवा शतबार ज्यांना करायचे ते चालू ठेवा, राईट. बस उद्या आपण भेटणार नाही, उद्यापासून हनुमान चालिसेत लोक त्यांनी सांगितलं तर कामाला लागा. गेट ऍक्शन्स. करो यज्ञ सांगितलं करायला. यज्ञ करा. करो मी यज्ञ सकल परस्मय नारायण चरणी अर्पण. येस, अपार्ट फ्रॉम रिंकू अजून कोण आहे? करुणा, प्रिया, या मंदिरात आज जा. आजच खरं जायचंय मंदिरामध्ये, आणि तुम्ही नव्हता होते काल. मंदिरात आज जा. नाही समजा जाता आलं तर हनुमान वाईट वाढून घेणार नाहीये, दॅट्स ओके, राईट. आम्ही फोटो पाठवलाय, मी आता चाललोय मंदिरामध्ये, ती फोटो पाठवणार आहे तुम्हाला. फोटोचं दर्शन घ्या, स्टील ओके. इथे बसतात राम, प्रभुराम इथे आहेत, राम लक्ष्मण सीता सहित हृदय बसू सुरूप इथे आहेत ते हनुमान. हा, गदा वगैरे घेतलेले फोटो इथे नका ठेवू. राईट. इथे ते राम लक्ष्मण सकट आहेत, सीता सकट आहेत, तर इथे, राईट, पर्वत घेतलेले वगैरे इथे नाही, घरात नाही.
ओके. इथे सुरभूप असं शेवटला सांगितलेलं आहे. हृदय बसवू सुरभूप. सुरभूप राम असल्यावरतीच भूपराग येतो. राईट. सो इट्स हिअर इन द हार्ट. राईट. Yeah, should we stop now? Shreya, you want to say something? किती जण दिसत आहेत मला? श्रेया, आरसू आणि कोण आहे? आई. Yeah, you've been attending this. How different was this? Thing you want to share? Yeah, so this is my fourth series. Ah, So like I'm very like very nice session like last three series like that's what I said like whatever was my goal everything has fulfilled. Abhi now wow. I that's what last time also I said like we had some confusion for my daughter like where to like I was seeking like we were so confused like where to take admission and all. So Ah, that time that your series came and finally like and getting admission in Singapore is not easy for undergraduation and all. So that has happened. Then the internship thing here it is very difficult. Like what her uh, like friends and all whoever is studying here like they went to India the internship, but luckily from full college she is the one person she got an internship over here. in Singapore. Wow, they're great. Congratulations. So then this series like that's what Hanumanji is like of course three series he has completed my wish like I think of course so immediately like of course whatever my goal is that will happen, so he want me to finish that 100 uh, Wow, that whatever, so then let's see. So I'm wonderful. कुछ तो बार पाठ कर कोई. क्या बात है. All the that's best, what. Priya. Thank you for your time. Thank you. All right. Okay. So last एक कोणी सांगायचं असेल तर सांगा पटकन. We will do Hanuman Chalisa one last time. थांबूया. So we do Hanuman Chalisa now. पोझिशन घेऊया मस्तपैकी. तुम्ही मला वैयक्तिक लिहू शकता. लिहा. पॉज करतो मी सिरीज. लोक युट्यूबला ऐकणार आहेत. थँक्यू. बाय. सायनिंग ऑफ. या सिरीज मधला महासुख 2025. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. प्लीज कम्प्लीट युअर हनुमान चालिसा रामस्तुती युअर सेल्फ. राईट. अँड लेट्स मीट सून. ओके. मधुरतामध्ये तुम्ही असाल. मी परत एकदा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप लिंक देऊन ठेवतो. यू कॅन जॉईन. राईट. थँक्यू.